कायम पत्रकार परिवाराचाच एक भाग समजत आले. कारण माझ्या आयुष्यातलं माझ्या करिअरचं पहिलं पाऊल हे पत्रकारितेच्या क्षेत्रातलं होतं. माझ्या कुटुंबातली अनेक मंडळी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्याच्यामुळे आजचा हा सत्कार सोहळा माझ्या परिवारानं, माझ्या भावांनी एका लाडक्या बहिणीचा केलेला सत्कार असंच मी याकडे बघते. मला वाटतं 2-4 दिवसांनीच आता रक्षाबंधन येतंय. 28 तारखेला राखी पौर्णिमा आहे आणि त्याच्या आधीच आपली एक सोलापूरमधली अत्यंत संघर्षामधून आणि खडतर परिस्थितीशी झुंज देत पुढे जाणारी बहीण, तिच्या अचिव्हमेंटचं तुम्हाला सगळ्यांना इतकं कौतुक वाटलं की आपण इथे बोलवलं. मला खूप अप्रूप वाटतंय. कारण ज्या वेळेला खासदारपदी निवड झाली त्याही वेळेला माझ्या सर्व पत्रकार बांधवांनी तितक्याच थाटामाटानं केलेलं कौतुक आणि स्वागत माझ्या प्रत्येक वाटचालीमध्ये आणि माझ्या प्रत्येक पावलामध्ये मला हत्तीचं बळ देणारं ठरलं होतं. सर्वप्रथम आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं अंतःकरणापासून आभार. कारण त्यांच्या एवढा मोठ्या मनाचा भाऊ पाठीराखा म्हणून जर माझ्या पाठीशी उभा राहिला नसता तर सोलापूरची लेक गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचूच शकली नसती. मला मनापासून आभार मानायचे युवा अभ्यासू खासदार आमचे संसदीय गटनेते डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब. केवळ संसदीय गटनेते म्हणून नव्हे तर आपल्या परिवारातली एक बहीण म्हणून दिल्लीतल्या माझ्या पहिल्याच अधिवेशनात त्यांनी मला कायम प्रेरणा दिली, मार्गदर्शन दिलं आणि त्यामुळेच आज पहिल्या अधिवेशनातली जी काही कामगिरी मी करू शकले ती आमचे संसदीय गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या समर्थ अशा पाठबळामुळे करू शकले. आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणारे विक्रमी अध्यक्षपद भूषवणारे सन्माननीय विक्रम बापू खेलगोडेजी, माझे बंधू सागर दादा सुरवसे, माझे बंधू किरणजी गायकवाड आणि उपस्थित सर्व सन्माननीय पत्रकार बांधव, आमचे जिल्हा प्रमुख माननीय अमोल बापू शिंदे साहेब, जिल्हा प्रमुख आदरणीय अमरदादा पाटील, सन्माननीय नगरसेवक प्रियदर्शन भैया साठे, मान्य प्रकाशजी राठोड, श्रीनिवासजी कर्ली, नागेशजी पासकंटी आणि उपस्थित सर्वांना आज खरं तर सोलापूरची लेक म्हणून मी अधिवेशनातलं माझं रिपोर्ट कार्ड घेऊन सोलापूरकरांच्या समोर आणि तुमच्या सर्वांच्या समोर उभी आहे. मी पहिल्याच अधिवेशनात पास झाले का नापास झाले हे तुम्ही सगळ्यांनी आणि सोलापूरकरांनी ठरवायचं. परंतु कुठलाही राजकारणाचा वारसा नसलेली आणि ज्या मुलीनं कधी महापालिकेचं सुद्धा सभागृह बघितलं नव्हतं, देशाच्या वरिष्ठ सभागृहात पोहोचल्यानंतर कुठल्याही पीएची मदत न घेता प्रत्येक प्रश्न स्वतः तयार केला. प्रत्येक भाषण हे आधीच प्राध्यापिका असल्यामुळे आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायची सवय असल्यामुळे नोट्स काढले आणि त्यामुळं मी आज सोलापूरची लेक म्हणून तुम्हाला सांगू इच्छिते की पहिल्याच अधिवेशनात मला एकूण 6 विधेयकांच्या वरती बोलायची संधी मिळाली आणि माझे एकूण 34 प्रश्न पहिल्या अधिवेशनामध्ये लागलेले आहेत. त्यातले 6 प्रश्न हे तारांकित होते आणि उरलेले जे 28 प्रश्न आहेत ते अतारांकित आहेत. पहिल्याच अधिवेशनामधली माझी उपस्थिती ही 100% होती आणि अक्षरशः एखाद्या विद्यार्थिनीनं संसद अटेंड करावी त्या पद्धतीनं सकाळी बरोबर 11 वाजल्यापासून ते तहकूब होईपर्यंत मी पूर्ण वेळ संसदेमध्ये उपस्थित राहून राज्यसभेतली प्रत्येक चर्चा, प्रत्येक कामकाजामध्ये मी सहभाग नोंदवलेला आहे. आणि माझ्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट म्हणजे मला पहिल्याच अधिवेशनामध्ये देशाचे नेते सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची भेट घेण्याची संधी मिळाली. त्यांनी आमच्या एनडीएच्या सर्व नूतन खासदारांना नाश्त्यासाठी त्यांच्या घरी आमंत्रित केलं होतं. पंतप्रधानांच्या सोबत जवळपास 2 तास आम्हाला मनमोकळ्या गप्पा मारता आल्या, त्यांच्या सोबत ब्रेकफास्ट करता आला. त्यांनी अक्षरशः एखाद्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे तब्येतीची काळजी घ्या, रोज योगा करा, जिम करा, चालायला जा, 40 नंतर तुम्ही फुल बॉडी हेल्थ चेकअप करून घ्या आणि इथपासून ते कसं आपण मतदारसंघाला वेळ दिला पाहिजे, प्रश्न कसे मांडले पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन मिळालं. पण त्याहीपेक्षा मला आनंदाची गोष्ट होती की पंतप्रधानांना भेटताना सुद्धा मी सोलापूर विसरले नाही. त्या दिवशी नॅशनल हँडलूम डे होता आणि त्यामुळे मी सन्माननीय पंतप्रधानांना आपल्या सोलापूरची शान असणारी सोलापुरी चादर, ज्या आमच्या कष्टकऱ्यांनी आपल्या लाडक्या पंतप्रधानांची प्रतिमा सोलापूरच्या सुताच्या धाग्यापासून विणलेली चादर मला पंतप्रधानांना भेट देता आली. प्रधानमंत्र्यांना ती इतकी आवडली की मला एकाच दिवशी सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजींना 2 वेळाला भेटता आलं. पहिल्यांदा सगळ्या खासदारांच्या सोबत ब्रेकफास्ट साठी भेटले. त्याच दिवशी आमचे नेते सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आले होते. त्यांच्या समवेत आम्ही जेव्हा दुसऱ्यांदा गेलो
तेव्हा आवर्जून मोदीजींनी एकनाथजी शिंदे साहेबांना सांगितलं की ताई ने मुझे सोलापुर की बहुत ही अच्छी चादर भेट दी और वो मुझे बहुत पसंद आई. म्हणजे देशाच्या नेत्यांनी सोलापूरचं कौतुक करणं, सोलापूरच्या चादरीचं कौतुक करणं हे सोलापूरची लेक म्हणून माझ्यासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण होता. मला आपल्याला सांगायला आनंद वाटतोय की ज्या 6 बिलवरती मी बोलले, पहिलंच भाषण मला वंदे मातरमच्या बिलवरती करता आलं. मला अभिमान वाटतोय की सोलापूरचं स्वातंत्र्य चळवळीतलं योगदान इतकं मोठं आहे आणि सोलापूरची राज्यसभेतली खासदार म्हणून प्रिव्हेन्शन ऑन इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर या बिलवरती मी माझं मत व्यक्त केलं. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ्स अँड डेथ्स अमेंडमेंट बिल यामध्ये मी डिजिटलायझेशन होत असताना शोषित, वंचित, मागासवर्गीय, भटक्या विमुक्त यांच्या हक्काला बाधा पोहोचू नये हे मी तिथं आग्रहानं बोलले. द सुप्रीम कोर्ट नंबर ऑफ जजेस अमेंडमेंट बिल हे तिसरं बिल होतं ज्याच्यावरती मी माझं मत व्यक्त केलं आणि त्यामध्ये मी ही अपेक्षा व्यक्त केली की सुप्रीम कोर्टातल्या जजेसची संख्या वाढल्यामुळं आता मोदीजींच्या एनडीएच्या शासन काळात तारीख पे तारीख मिळणार नाही तर इन्साफ मिळेल ही अपेक्षा मी त्या भाषणामध्ये व्यक्त केली. द बँकर्स बुक्स एव्हिडन्स बिल याच्यावरती बोलत असताना मी इंग्रजीमधून माझे विचार व्यक्त केले आणि त्याचं कौतुक अक्षरशः देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनजींनी सुद्धा केलं. त्यानंतर द केरला अल्टरेशन ऑफ नेम बिल आणि द नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन बिल अशा एकूण 6 विधेयकांच्यावरती मी बोलले. त्याचबरोबर जे 34 प्रश्न माझे लागले, मला अभिमानानं सांगायचंय की सोलापूरच्या टेक्सटाईल क्लस्टरच्या संदर्भात आणि जीआय टॅग प्राप्त चादर असेल, एक ओडीओपी असेल, पीएम मित्र असेल किंवा मग जागतिक स्पर्धेमध्ये सोलापुरी चादर आणि सोलापूरचं टेक्सटाईल कसं टिकून राहावे या संदर्भातला प्रश्न मी विचारलेला होता. त्याचं उत्तर मंत्रालयाकडून आलेलं आहे. पत्रकार परिषद संपल्यानंतर मी हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला देईन आणि ज्यांना कोणाला हवी असतील त्यांना मी सॉफ्ट कॉपी सुद्धा आपल्याला पाठवेन. त्याचबरोबर सोलापूरचा जो दुसरा महत्वाचा प्रश्न होता सोलापूरच्या विमानतळाच्या नाईट लँडिंगचा, तो सुद्धा प्रश्न मी विचारलेला आहे आणि त्याचंही उत्तर सन्माननीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी मला दिलेलं आहे आणि त्यासोबतचा सगळा डेटा मी आपल्याला शेअर करते. आणि त्याचबरोबर सोलापूरचा तिसरा प्रश्न जो माझा लागलेला होता तो म्हणजे सोलापूरच्या आणखीन आधुनिक वंदे भारत एक्सप्रेस असतील आणि सोलापूर, मराठवाडा, नागपूर या सगळ्या गोष्टींना जोडलं जाऊन सोलापूरमध्ये नवीन रेल्वे कशा तयार होतील असे 3 प्रश्न सोलापूरचे, म्हणजे बाकीचे प्रश्न मी विचारलेले होते परंतु बॅलेट होतं प्रश्नांचं आणि बॅलेटमध्ये ज्याला जास्त मतं पडतात तेवढेच प्रश्न निवडले जातात. त्यामुळे मी जेवढे संसदेचे 22 दिवस होते प्रत्येक दिवसाचे 7 प्रमाणे जवळपास 150 प्रश्न मी विचारले, पण त्यापैकी बॅलेट आणि मतदान होऊन माझ्या 34 प्रश्नांची निवड झालेली आहे. सोलापूरचे बाकीचेही प्रश्न मी विचारलेले होते परंतु या 3 प्रश्नांना बॅलेट जास्त पडल्यामुळे हे 3 प्रश्न लागले. त्याचबरोबर शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करत असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जो म्हणजे अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो की जेव्हा शेतकऱ्याचा कांदा हा मार्केटमध्ये येतो त्यावेळेला भाव पडलेले असतात आणि ग्राहकांना मात्र अत्यंत चढ्या भावानं कांदा विकत घ्यावा लागतो. तर त्यामुळे जी काही आपली एक्सपोर्ट पॉलिसी असेल किंवा मग निर्यात शुल्क कमी करणं असेल किंवा मग कांद्याचे बाय प्रोडक्ट्स बनवून शेतकऱ्यांच्या कांद्याला अत्यंत योग्य असा भाव देण्यासाठी सरकार काय उपाययोजना करत आहे हा प्रश्न मी विचारलेला होता. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचा दुसरा महत्वाचा प्रश्न की खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना खतं वेळेवरती मिळत नाहीत आणि त्यामुळं लिंकिंग खतांचा कंपल्शन हे शेतकऱ्यांच्यावरती होऊ नये, खतांचा काळा बाजार थांबावा आणि शेतकऱ्यांना जसं शेतीला पाणी वेळेवर मिळालं पाहिजे त्याच पद्धतीने त्यांना खतं सुद्धा मिळाली पाहिजेत हा प्रश्न मी विचारला. लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.